तर मारहाण करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होते, मग लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई का नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी पोस्ट करत विचारलाय. तसंच आदेशाशिवाय पोलीस लाठीचार्ज करू शकत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी पोलिसांच्या लाठीचार्ज संदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मारहाण करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होते, मग लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई का होत नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी एका पोस्टमधून केला. ही पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. तर आदेशाशिवाय पोलीस लाठीचार्ज करू शकत नाही, असं राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणाले. एकदा आपण पाहूया काय नेमकी पोस्ट आहे. तर राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते. जे व्हिडिओ समोर येतात त्यामध्ये फक्त आंदोलनकर्ते विद्यार्थीच नाहीत, तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं जात आहे. आणि पोलीस अशी कृत्य करत आहेत याचा अर्थ त्यांना असे आदेश आल्याशिवाय तर हे होऊच शकत नाही. विद्यार्थ्यांना मारण्याची जशी शिक्षकांना परवानगी नाही तशी ती पोलिसांना पण नाहीये, पण तरीही हे का केलं गेलं. महाराष्ट्रातले पोलीस असोत की इतर कुठलेही, त्यांना जी कृती करायला सांगितली जाते ती करणं याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांना सर्वस्वी दोषी ठरवता येत नाही. पण जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते, त्यांना कोणी अधिकार दिले, ते संविधानापेक्षा मोठे आहेत का. इतर देशात अशा पद्धतीनं पोलिसी बळाचा वापर झाला तर त्याची कठोर चौकशी होते आणि त्या चौकशीचा रोख हा आदेश देणाऱ्यांकडे जास्त असतो. हे आपल्याकडे पण व्हायला हवं. हे कोण करेल असा प्रश्न आहे. सध्याच्या सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत म्हणून तरुण तरुणींना रस्त्यावर उतरावं लागलं. त्यामुळे याचा विचार सिव्हिल सोसायटीनं करायला हवा, यावर चर्चा व्हायला हवी.